त्याच्यामध्ये मग बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याची पण चौकशी व्हायला पाहिजे. नाही माझं काय म्हणणं आहे, चौकशीला प्रॉब्लेम काय? जर नियम कायदे, हा देश नियम कायद्याने चालतो, कोणाच्या मनमर्जीने चालत नाही ना. त्याच्यामुळे जे काय नियम कायदे ते नियम सगळ्यांनीच पाळले पाहिजेत. म्हणजे मीही पाळले पाहिजेत, तुम्हीही पाळले पाहिजेत, आणि त्या ज्या संस्था जे काम करतात त्यांनी पाळलेच पाहिजेत ना. नियम तर पाळलेच पाहिजेत सगळ्यांनी. काही रोहित पवारांचा आरोप आहे किंवा रोहित पवारांचा हाच मुद्दा वारंवार ते उपस्थित करतात की रेकॉर्डरची मिसिंग जो रेकॉर्डर आहे त्याची हेराफेरी करण्यासाठी जाणीवपूर्वक ही चौकशी जी आहे किंवा जो तपास आहे तो लांबवला जातो असं रोहित पवारांनी आरोप केलेला आहे. आता हा पहिल्याच कालची नोट आली आहे आणि मंत्रालयाकडून आम्हाला सांगण्यात आलंय की ह्याच्यावर आपण आणखीन चर्चा आणि माहिती येत राहील. ह्या सेशनमध्ये आता जेव्हा हे सेशन येईल तेव्हा काँग्रेस पक्षाचे मी जाहीर आभार मानते आणि शिवसेनेही जाहीर आभार मानते की त्यांनी मागच्याही सेशनमध्ये याची एक इन्क्वायरी मागितली होती. मला असं वाटतं या बजेटच्या सेशनमध्ये सिव्हिल एव्हिएशन आणि दादाचा झालेला ऍक्सिडेंट आणि झारखंडचाही, मला असं वाटतं की दादा आमच्या घरातला होता तसं जे झारखंडमध्ये जे गेले त्यांचंही दुःख आमच्याच इतकं मोठं आहे ना. त्यामुळे या दोन्ही ऍक्सिडेंटची पारदर्शक इन्क्वायरी आणि त्याच्यावर एक चर्चा आणि एक ऑफिशियल स्टेटमेंट हे भारत सरकारकडून आलं पाहिजे. मॅम, दोन वेज आहेत. एक तर नेग्लिजन्सचा पार्ट आहे ज्याच्यावरती ऍक्शन सुरू झाली आहे, तुम्ही एक सांगताय. दुसरं म्हणजे कॉन्स्पिरसीचं पार्ट. तर तिथे कुठे अजून हेडवे गो थ्रू कुठे झालं नाहीये की हे कॉन्स्पिरसी पण आहे, हे तुम्हाला अजून पण वाटतंय का? नेग्लिजन्स एक पार्ट ठीक आहे, मला असं वाटतं, कॉन्स्पिरसी मला असं वाटतं की अजून एक म्हणजे माझी अपेक्षा आहे की पार्लमेंटमध्ये भारत सरकारने या सगळ्यावर एक स्टेटमेंट करावं. हा एक पहिला टप्पा झालाय. आता अजून काय माहिती पुढे येते, किती पारदर्शकपणे काम चालतं. महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनीही शब्द दिलाय की ह्याची एक सीबीआय इन्क्वायरी ते करतील आणि पारदर्शकपणे करतील. त्यामुळे आता ह्या सगळ्यांकडून आमच्या खूप अपेक्षा आहेत, एक कुटुंब म्हणून आणि मला असं वाटतं एक नागरिक म्हणूनही महाराष्ट्र आणि भारत याची उत्तरं मागतोय. तुम्ही म्हणताय की रोहित पवारांनी फॉलो घेतला, पण दुसऱ्या बाजूला रोहित पवारांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत म्हटलं की एक सोशल मीडिया यंत्रणा त्यांच्या विरोधात कामाला लागली होती. तर व्हीएसआरचे पाठीराखे नेमके कोण आहेत, महाराष्ट्रात आहेत की तेलंगणा आंध्रमध्ये? ते मला सांगता येणार नाही, पण आता ट्रोलिंग हे होत राहतं. आम्ही पब्लिक लाईफमध्ये आहोत, ट्रोलिंग आम्हाला सगळ्यांनाच होतं, आम्हाला तर सवय झाली त्याची. मॅम, व्हीएसआर वर जे आता ऍक्शन घेतली ते मियर व्हाईट वॉश वाटतंय का? नुसतं इतकेच जेट्स जे आहेत ते ग्राउंडेड केले. रादर व्हीएसआर कंपनीचा इतका मोठा लूप होल जेव्हा दिसून येते तर त्याचे सगळेच एअरक्राफ्ट नाही का ग्राउंडेड करायला पाहिजे? माझं म्हणणं आहे, मी पुन्हा सांगते की हा देश नियम कायद्याने चालतो. सगळेच एअरक्राफ्ट, सगळ्याच एअरलाईनचं मेंटेनन्स, म्हणून म्हणते पब्लिक ट्रान्सपोर्ट जे असेल ना, सगळे पब्लिक ट्रान्सपोर्ट, रेल्वे असू दे, बसेस असू दे, तुम्ही बघा रोड ऍक्सिडेंट्स आधीपेक्षा किती वाढलेत आता. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीबद्दल गांभीर्याने सगळ्याच सरकारांनी, आम्ही सगळ्यांनीच लक्ष घालून ह्याच्यावर चर्चासत्र झाली पाहिजेत आणि ह्या सगळ्या ज्या कंपनीज आहेत ह्यांच्या विरोधात एक स्ट्रॉंग ऍक्शन घेऊन, कारण का तुम्ही बघा ना, आता झारखंडचा झालाच ना ऍक्सिडेंट, कशामुळे झाला, काय झाला त्याची माहिती आपल्याला कळली पाहिजे ना. त्यामुळे मला असं वाटतं पारदर्शकपणे नियम कायद्याप्रमाणे ह्या सगळ्या ज्या कंपनीज या नियम कायद्याने चालल्या पाहिजेत, कोणाच्या मनमर्जीने नाही. ज्या अर्थानं विमानं लँड करायला सांगितले, ग्राउंड करायला सांगितलं, चुका घडल्या, चुका करणाऱ्यांवरती काय शिक्षा झाली, कोणाला सस्पेंड केलेलं नाही, कोणावरती कारवाईचा आदेश काढलेला नाही, फक्त ग्राउंड करून काय होणार आहे? नाही, मला असं वाटतं म्हणजे जे मी टीव्हीवर पाहिलं त्याच्यावरनं आमची अपेक्षा आहे की ही फर्स्ट फेज आहे ग्राउंडिंगची. पुढच्या 8-1 दिवसामध्ये त्यांच्यावर अजून स्ट्रॉंग ऍक्शन्स घेतल्या जातील असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे एक 8 दिवस वाट बघू. पण तुम्ही आतापर्यंत जे चाललंय त्याच्याने सॅटिस्फाय आहात का? नाही, माझं म्हणणं आहे की इन्क्वायरी अजून इट्स इन वर्क इन प्रोग्रेस ना. त्याच्यामुळे प्रोग्रेसमध्ये असताना समाधान कसं वाटू शकतं? तुम्ही बघा, एक दादाचं विमान, त्याच्यातले बाकीचे लोक जाणं, त्याच्यानंतर झारखंडची घटना, ही म्हणजे आम्हाला पुन्हा एकदा तो शॉकच होता. म्हणजे आम्हाला बघणंही अशक्य झालं होतं काल आमच्या कुटुंबाला, कारण का आत्ताच त्या क्रॅशमधून आम्ही निघालो, आता परत एक दुसरं कुटुंब त्याच्यातून जात आहे. भीती वाटते, अस्वस्थ वाटतं. आणि का कुणाच्या घरात हा दिवस यावा? दुसरा मुद्दा म्हणजे शरद पवार साहेबांची तब्येत कशी आहे आणि राज्यसभेच्या संदर्भामध्ये सहमती आहे का काँग्रेसची आणि शिवसेनेची? नाही, एक तर तुमच्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते की आदरणीय पवार साहेबांना आज पुण्याच्या रुबी हॉल हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झालेला आहे. ते आज मुंबईला जाणार आहेत आणि मुंबईला घेऊन त्यांचे जे रेग्युलर मुंबईचे बाकीचे डॉक्टर्स आहेत
त्याच्यासाठी 2 दिवस कारण का जवळपास 1 महिन्यानी साहेब मुंबईला येत आहेत. तर ते आल्यानंतर ब्रीच कँडी हॉस्पिटलला 1-2 दिवस राहून त्यांच्या ज्या रुटीन ज्या दर 6 महिन्यांनी वर्षातून एकदा टेस्ट करायच्या असतात त्या सगळ्या त्या निमित्ताने त्याचा सगळा एक फॉलोअप घेऊन 1-2-3 दिवस म्हणजे ते ऑफिशियली तुम्हाला तिथले डॉक्टर सगळे सांगतील ती सगळी प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट की सगळ्यांचाच आग्रह आहे आणि हे खरंच म्हणजे भाग्य आमचं की हे महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचं प्रेम आहे आणि आमचे सगळे सहकारी पदाधिकारी सगळ्यांची इच्छा आहे की आदरणीय पवार साहेबांनी राज्यसभेवर जावं. आणि अर्थातच कालच माननीय जयंत पाटील आणि माननीय शशिकांत शिंदेजी यांनी उद्धवजींचीही वेळ मागितलेली आहे. माझं काल संध्याकाळी बोलणं झालं नाही त्याच्यामुळे भेट झाली का नाही माहिती, पण मी काल स्वतः अनिल देसाईंना आणि संजय राऊत साहेबांना विनंतीही केली या विषयाबद्दल की आदरणीय पवार साहेबांना सगळ्यांचीच इच्छा असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र मिळून आदरणीय पवार साहेबांना सगळेच मिळून आपण राज्यसभेवर जाऊया अशी विनंती आपण सगळे प्रेमाने करूया. खरं तर हे प्रेमाचं नातं आहे त्याच्यामुळे उद्धवजींनाही भेटायला आणि अर्थातच काँग्रेस पक्षाला काल आमचे सगळे आमदार काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांनाही महाराष्ट्रात भेटले आणि वेळ पडली तर मीही दिल्लीत काँग्रेसच्या लिडरशिपला भेटीनच. काल योगायोगाने खरं प्रियंकाजी काल मीटिंगला ज्या मी असणार होते त्या असणार होत्या पण त्यांच्याकडे काही पर्सनल काही अडचण आल्यामुळे त्या आल्या नाहीत काल, पण त्यांचीही वेळ मागू आपण. पण सगळ्यांचीच इच्छा आणि भावना ही आदरणीय पवार साहेबांचं त्यांच्यावरचं प्रेम आहे की आदरणीय पवार साहेबांनी राज्यसभेवर जावं. आणि अर्थातच काँग्रेस पक्षाला आणि शिवसेनेला मी स्वतः आणि आमच्या पक्षातले सगळे वरिष्ठ नेते अर्थातच महाविकास आघाडीच्या वतीने आदरणीय पवार साहेबांना राज्यसभेवर जावं याच्यासाठी आपण एकत्र एका मताने आपण सगळे एकत्र जाऊया पुढे अशी विनंती अर्थातच आम्ही करणार आहे. मी तुम्हाला सांगू गेल्या 15 दिवसामध्ये ते हॉस्पिटलमध्ये हा विषय मी त्यांच्याकडे बोललेले नाही. आज उद्यामध्ये जेव्हा आज ते मुंबईला येतील मीही आज मुंबईला जाणार आहे तेव्हा उद्या परवामध्ये जयंत पाटील साहेब आणि शशिकांत शिंदेजी जितेंद्र आव्हाड वगैरे हे सगळे साहेबांची 1-2 दिवसात बोलतील. पण आमच्या सगळ्यांचीच भावना ती आहे त्यामुळे आता बघूया 1-2-4 दिवसात आम्ही ग्रीन सिग्नल आहे का काल चर्चा झाली जयंत पाटील किंवा शशिकांत शिंदे मी जयंतराव काल सगळ्यांशी बोलणार होते माझं त्यांच्याशी बोलणं नाही झालेलं पण शिवसेने आणि काँग्रेस आणि या सगळ्यांचीच आम्ही एकत्रच बोललेलो आहोत त्यामुळे आम्ही अर्थातच विनंती करणारच त्यांना आणि आमचे मित्रच पक्ष ते नाही मला माहिती ते राज्यसभेचे स्टेक क्लेम करतायत सगळ्या नाही ठीक आहे ना अधिकार आहे ना. कसं आहे चर्चा करायला काय प्रॉब्लेम आहे चर्चा करायला काहीच प्रॉब्लेम नाही पण आदरणीय पवार साहेबांचं अनेक म्हणजे तुमच्या सगळ्यांच्याच आशीर्वादाने आणि महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने 59 वर्ष पूर्ण ते ह्या सेवेमध्ये आहेत. महाराष्ट्राच्या मायबाप जनते आणि भारताच्या अनेक राज्यांनी त्यांच्यावर प्रचंड प्रेम केलं साथ दिली आणि या 6 दशकाच्या या प्रवासाला पुन्हा एकदा आशीर्वाद मिळून ते काम पुढे त्यांनी न्यावं अशी सगळ्यांची एक भावना आहे. तुम्ही इथं सोनिया गांधींची भेट घेणार आहात का काय? नाही मी काँग्रेस प्रेसिडेंटशी बोलीनच अर्थातच म्हणजे खडगे साहेबांशी आणि राहुलजींची वेणुगोपालजींची यांच्याशी चर्चा अर्थातच करू. बारामतीच्या प्रवक्ते आहेत हनुमंत पवार तुषार दामगुडे म्हणून आहेत भाजपचे त्यांनी त्यांना मारहाण केली पिस्तुलाचा धाक दाखवला जातं पुण्यामध्ये घडलेली घटना हे पुण्यामध्ये क्राईम वाढलाय का तर हा वाढलाच आहे आणि हे दुर्दैव आहे आणि मी अनेक वेळा देवेंद्रजींना ह्याच्याबद्दल विनंतीही केलेली आहे एक होम मिनिस्टर म्हणून कारण का महाराष्ट्राची पोलीस यंत्रणा ही अतिशय उत्तम आहे. मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान आणि चांगलेच आहेत आपले पोलीस यंत्रणा आणि ही सगळी शेतकऱ्यांचीच मुलं आहेत जी आज पोलीस यंत्रणेत महाराष्ट्र सुरक्षित ठेवतात तुम्हाला आणि मला सुरक्षित ठेवतात. पण ज्या पद्धतीने पुण्यामध्ये हा क्राईम वाढलेला आहे किंवा हिंमतच कशी होते ही गोष्ट करायची याचा अर्थ यंत्रणेची भीती किंवा त्या वर्दीचा मान हा कुठेतरी कमी झालाय किंवा सत्ता असेल की त्या सत्तेमुळे आपण काहीही करू शकतो असा एक गैरसमज असू शकतो. मतदारसंघामध्ये घटना घडली पुन्हा एकदा एसीबीनं सरपंचाला पकडले की झिरवळांच्या जवळचे आहेत. त्याचं आहे की झिरवाळांच्या डिपार्टमेंटच्या ज्या ज्या घटना येतात मी माननीय मुख्यमंत्र्यांचंही स्टेटमेंट पाहिलं. माननीय मुख्यमंत्री म्हणाले की एसीबीला फ्री हँड दिलेला आहे जिथे जिथे करप्शन दिसेल तिथे एसीबी ऍक्शन घेईल. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी करप्शन दिसतं सगळीकडे समान ऍक्शन झालेली आपल्याला दिसत नाही. तुमच्याही चॅनलवर अनेक वेळा करप्शनचे मोठे मोठे आरोप प्रत्यारोप होतात कुठे तिथे म्हणजे झिरवळ साहेबांना एक कायदा आणि मंत्री म्हणून आणि बाकीच्या मंत्र्यांना एक कायदा असं महाराष्ट्रात चाललेलं असं दिसतंय तुमच्या सगळ्या चॅनल्सवरनं.
कायदा हा सगळ्यांसाठी समान असला पाहिजे, पण महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने तो सगळ्यांना समान नाहीये असं एकूण चित्र दिसतंय. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे बारामती पोटनिवडणूक लढणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोर कमिटीत हे फिक्सेशन म्हणजे कन्फर्मेशन झालं. आपल्या हे पक्षाकडनं साहजिक. किंवा बिनविरोध होईल निवडणूक? अर्थातच बिनविरोध होईल. म्हणजे दादाच्या नंतरचं हे इलेक्शन आहे. अर्थातच म्हणजे महाराष्ट्र तेवढा नक्कीच सुसंस्कृत आहे अशा बाबतीत. त्यामुळे माझ्या मनात तीळ मात्र शंका नाहीये की ती निवडणूक ही बिनविरोधच होईल. काही जय पवारांचं पार्थ पवारांचं नाव राज्यसभेसाठी येते, पण अंजली दमायांकडनं विरोध केला गेलाय स्पष्टपणे. आणि त्यांचं हे म्हणणं आहे की पार्थ पवारांनी महाराष्ट्रासाठी काय योगदान केलंय की त्यांचं नाव इतकं हे केलं जातं. नाही, हे नाही मला माहिती, आणि ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. गुणवत्तेला मान हवा, वारसाकाला नव्हे. पार्थ पवारांच्या राज्यसभेबाबत आत्या म्हणून तुमचं मत काय? नाही हे बघा, प्रत्येकाने आपल्या करिअरमध्ये किंवा ज्या संघटनेत ते काम करतात त्यांनी काय करायचं हा त्यांचा प्रत्येकाचा अंतर्गत प्रश्न असतो. त्याच्यामुळे प्रत्येकाने काय करायचं असतं हे त्यांनी आपापल्याने ठरवायचं असतं.